1 एप्रिल पासून 800 औषधांच्या किमती आता वाढणार आहेत आणि या औषधांच्या यादीमध्ये वेदनाशामक, प्रतिजैविक आणि संसर्गविरोधी औषधांचा समावेश आहे। तर मग नजर टाकूयात महाग होणाऱ्या औषधांच्या यादीवर। देशात दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्य लोकांचं जगणं आता अवघड होत चाललंय। यामध्ये आता अनेकांच्या दैनंदिन आरोग्यासाठी आवश्यक औषधांच्या किमतीत वाढ होणार आहे। 1 एप्रिल पासून देशातील जवळपास 800 औषधांच्या किमतींमध्ये वाढ होणार आहे। यामध्ये वेदनाशामक म्हणजेच पेन किलर ज्याला म्हणतो, प्रतिजैविक आणि संसर्गविरोधी औषधांचा समावेश आहे। तर वार्षिक घाऊक किंमत निर्देशांकातील म्हणजेच WPI बदलांनुसार सरकारनं 0.0055% दरवाढीला मंजुरी दिली आहे आणि ही भाववाढ येत्या काही दिवसांमध्ये दिसून येणार आहे। खरं तर वर्षातून एकदाच औषधाची किंमत वाढू शकते। औषध ही अशी गोष्ट आहे जी बहुतेक लोकांसाठी आवश्यक आहे, ज्यामध्ये पॅरासिटामॉल्स, एझिथ्रोमायसिन, विटॅमिन आणि मिनरल्सच्या औषधांचा समावेश आहे। तर औषधांच्या या यादीमध्ये पॅरासिटामॉल, एझिथ्रोमायसिन, अँटीबायोटिक्स, त्याचबरोबर ॲनिमिया विरोधी औषधं, विटॅमिन्स आणि आयरन यांचा समावेश आहे। तर कोविड-19 आजारात वापरण्यात येणारी औषधं आणि स्टेरॉइड्सचा सुद्धा या यादीत समावेश असेल। पॅरासिटामॉलच्या किमतीमध्ये 130% वाढ झालेली असून एक्सपिएंट्सच्या किमतीमध्ये 18 ते 262% वाढ झाली आहे। ग्लिसरीन आणि प्रोपिलीन ग्लायकॉल सिरपसह सॉल्व्हेंट्स अनुक्रमे 263% आणि 83% महाग झालेत। तर इंटरमिडिएट्सची किंमत आता 11 ते 175% दरम्यान वाढलेल्या आहेत आणि पेनिसिलिन जी 175% महाग झालंय। तर अत्यावश्यक औषधांची राष्ट्रीय यादी म्हणजेच NLEM अंतर्गत 2023 आणि त्यापूर्वी 2022 मध्ये औषधांच्या किमतींमध्ये अनुक्रमे 12% आणि 10%ची वाढ झाली होती आणि गेल्या काही वर्षात औषधांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या किमती सुद्धा वाढल्या होत्या। त्यामध्ये आता 15 ते 130%ची वाढ झाली आहे आणि पॅरासिटामॉल 130% वाढलेलं आहे। तर एक्सपिएंट्सच्या किमती 18 ते 126% वाढल्या आहेत। शिवाय अनेक औषधांच्या किमती वाढलेल्या आहेत। औषध उद्योग समूहांच्या सदस्यांच्या माहितीनुसार औषधांच्या निर्मितीचा खर्च खूप जास्त आहे, त्यामुळे त्याची किंमत वाढते आणि त्यात आता ही वाढ 2 आकड्यांमध्ये होतीये। त्यामुळे सर्वसामान्यांच्या रुग्णाच्या खिशाला हा नक्कीच एक मोठा फटका म्हणावा लागेल। आमचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा।